हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर आज आहे गुरुवार, हा दुसऱ्या घरचा मेनू आहे. तर आज मी बनवलेलं तिकडे वांग्याचं भरीत. हे भरीत नाशिक साईडच्या भागामध्ये बनतं, तसं मी बनवलेलं आहे. हे लोक आहेत गुजराती, पण कधी वेगवेगळी टेस्ट लागते ना, तर मी आज बनवत आहे वांग्याचं भरीत. तर 2 वांगी मी छान तेल लावून भाजून घेतलेले आहेत. त्याच्यावरचं छान असा त्याला सोलून घेतलं होतं. त्या वांग्यासाठी मी घेतलेला एक मोठा कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि छान मी असं फोडणीला टाकलेलं आहे ते. आणि वांगही मी सोलून छान मॅश करून ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये गेलेलं आहे टोमॅटो. कांदा छान नरम झाला का त्याच्यामध्ये गेलेला आहे टोमॅटो. बघू शकता. फोडणीला तेल गरम झालं तर फोडणीला टाकल्यात जिऱ्यावरती टाकलेलं आहे लसूण, कांदा, मिरची आणि ही टाकलेलं आहे टोमॅटो पण छान आपलं नरम झालं का चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद गेलेली आहे, लाल मिरची पावडर गेलेली आहे, धनिया पावडर गेलेली आहे. ही नाशिक साईडच्या पद्धतीचं आहे वांग्याचं भरीत. तर ह्याच्यामध्ये गेलेले आहे मेथी बारीक चिरलेली, थोडीशी मेथी टाकायची आणि थोडेसे मटर टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तर क्वांटिटी पण आपली वाढते जास्त लोक असली तर बघू शकता मटर पण टाकलेले आहेत मी. दूध गरम केलेलं आहे, सगळ्यांना चहा वगैरे दिलेला आहे. साईडला चहा वगैरे तुम्हाला दिसतोय. तर बघू शकता हे झालेलं आहे आपलं छान असा मसाला परतून. तर वांग आपण टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे नंतरनं, सगळ्यात लास्टला झाल्यानंतरनं. तर बघू शकता हे वांग्याचं भरीत आपलं रेडी आहे. खायला तर इतकं अप्रतिम लागतं, खूप छान लागतं. नक्की तुम्ही करून बघा. तर बघू शकता वांग झालेलं आहे रेडी. त्याच्यामध्ये गेलेला आहे आपला थोडासा गरम मसाला एव्हरेजचा. छान आपण खालतीवरती अजून थोडासा भरीत परतून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आणि सांबारची तयारी करूया. दीदी नंतर इडल्या बनवणार आहे, तर मी सांबार बनवून घेतलेला आहे. तर बघू शकता ही झालेलं आहे रेडी आपले वांग्याचं भरीत. तर बघू शकता ही डाळ आहे कुकरला लावून घेतलेली ती. तर छान तेल गरम झालेलं आहे, राई टाकलेलं आहे, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत मी, थोडासा कढीपत्ता गेलेला आहे फोडणीला. आपल्याला सांबार बनवायची, सांबारची तयारी केलेली आहे. डाळ बघू शकता कुकरमध्ये टाकलेलं आहे, बाजूला शिजवून मी छान अशी ग्राइंडरने छान नरम करून घेतलेलं आहे डाळ. तर गेलेला आहे फोडणीमध्ये कांदा उभा, बघू शकता. तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये गेलेला आहे सुकी मिरची, कढीपत्ता, कांदा. आता जाईल टोमॅटो. गेलेले त्याच्यामध्ये हळद, हिंग गेलेला आहे, लाल मिरची पावडर गेलेली आहे, धनिया पावडर गेलेले आहे, सांबर मसाला गेलेला आहे. आता याच्यामध्ये बघू शकता सांबर मसाला टाकलेला आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटूस तर. रेडीमेड आहे सांबर मसाला. चिंच पण भिजवलेली आहे. सांबारमध्ये कंपल्सरी चिंच टाकायची, त्याच्याशिवाय बिलकुल टेस्ट नाही आहे. तर बघू शकता हे चवीनुसार गेलेलं आहे मीठ आणि हे गेलेलं आहे चिंचेचं पाणी आणि चवीनुसार थोडी साखर किंवा गूळ टाकायचा. तुम्हाला नाही आवडत तर नाही टाकलं तरी पण चालेल. पण बघू शकता ही
डाळ शिजवून पहिलीच ठेवलेली होती. तर हे झालेलं आहे असं आपलं सांबर तयार. आता ह्याच्यामध्ये थोडासा गूळ जाईल. हे बघा गूळ टाकलेला आहे सांबरमध्ये. तर आज दुसऱ्या घरचा मेनू असा होता. तर बघू शकता झालेला आहे रेडी सांबर. तर कसा वाटला मेनू नक्की कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ कुठून कुठून बघता तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट आणि शेअर करा. बाय बाय.